मंचावरील सर्व मान्यवर घुलेजी, कदमजी, आगरकरजी, भालसिंगजी, नागवडे ताई, त्याचप्रमाणे डपाळ, अरुण मुंडेजी, वाकळेजी, भैया गंधेजी, बेरडजी, लोढाजी, शिंदेजी, सातपुतेजी, जाधवजी, पारसकरजी, नहाटाजी, पानसरेजी, पारखीजी, मुथाजी, गायकवाडजी. कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो, चूक माझी नाही, नाव लिहिणाऱ्याची चूक आहे. आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते आणि उपस्थित आमचे मंत्री महोदय दीपक केसरकरांचंच नाव मी विसरलो आणि प्रवीण दरेकरांचं विसरलो, माफ करा, दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले या अहिल्यानगर मतदारसंघातील, जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्यानगर, कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्यानगरच होणार आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे. तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्यानगरच होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलोत. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून भारताचं नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलो. बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक देखील नाही. ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशाला 5 वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे. मी तुम्हाला विचारतो, कोणाच्या हाती देश द्यायचा सांगा? कोणाच्या हाती द्यायचा? तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा? तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा? तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा? मग तो जर द्यायचा असेल तो मग मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कोणामध्ये आणावं लागेल? सुजय विखेंच्या कमळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल? जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने सुजयदादाची बटन दाबली की वोट थेट मोदीजींना मिळणार आहे आणि मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. बंधू भगिनींनो, आज आपण मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती म्हणजे काय आहे? ही विकासाची गाडी आहे, विकासाची गाडी. आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल. आणि त्याला शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, वेगवेगळे आपले घटक पक्ष